सभेत ओबीसी नेत्यांमधलीच फूट लख्खपणे समोर आली आहे। छगन भुजबळांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना टार्गेट करत त्यांचा जुना व्हिडिओ दाखवलाय आणि त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केलाय। भुजबळांच्या आरोपांना वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिलं। भुजबळांना पुढे करून भाजप आपल्याला टार्गेट करत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। अंबडच्या सभेत कोयता काढण्याची भाषा वापरण्यात आली असंही वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे। पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून। अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? जरांगेच्या संदर्भात गुन्हा करून मी गेल्याचा एक व्हिडिओ करून हा आत्ता विषय काढण्याची गरज काय होती? तर त्यामध्ये नागपूरमध्ये निघालेला अफाट मोर्चा पाहिल्यानंतर भाजपाला भीती वाटली आणि आपल्या फॅक्टरीतील एक फेक नेरेटिव्हच्या फॅक्टरीतील एक नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे। त्याबद्दल भुजबळ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो। तर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी देखील भुजबळांवर नाराजी व्यक्त केली आहे। वडेट्टीवारांचा जरांगेंसोबतचा जुना व्हिडिओ दाखवल्यावरून त्यांनी भुजबळांना लक्ष्य केलंय। एखाद्या नेत्याकडनं झालेली चूक चव्हाट्यावर आणणं योग्य नाही असं तायवाडेंचं म्हणणं आहे। तर कोण बबनराव तायवाडे आपल्याला माहीतही नाही अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे। ते आमच्या वडिलाच्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारे आम्ही सर्व त्यांना जेव्हा आपले वडील मानतो तर पोरांकडनं झालेली चूक त्यांनी पांघरून घ्यायला पाहिजे होती, त्यांना एकांतामध्ये बोलायला पाहिजे होतं। हे बा, सामाजिक क्षेत्रामध्ये जी व्यक्ती काम करेल त्याच्या हातून कधी ना कधी कुठली ना कुठली चूक होणार, पण ती एक चूक लक्षात आणून देऊन हा समाजाचं नेतृत्व करू शकत नाही अशा प्रकारचा जो दाखविण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या मताशी मी सहमत नाही। कोणता तायवाडे पण मला काही माहित नाही, कोणता तायवाडे पण मला काही माहित नाही। जालन्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीमध्ये घोड्यावरून रपेट मारली आहे। जरांगे पाटलांनी एका आंदोलकाने आणलेल्या घोड्यावरून घोडेस्वारीचा आनंद घेतलाय। ओबीसींच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंनी जरांगेंच्या चष्म्यावरून टीका केली होती। यानंतर आज काळा चष्मा लावत जरांगेंनी ही घोडेस्वारी केली आहे। वाल्मिक कराड प्रकरण आणि त्यानंतर आलेलं आजारपण यामुळे धनंजय मुंडे काही महिन्यांपूर्वी सक्रिय राजकारणापासून कैसे दूर झाले।